आता सर्वप्रथम आपण मशरूम नीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. मशरूम नीट स्वच्छ करणे किंवा स्वच्छ असे धुवून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यावरची माती आणि घाण निघून जाईल. धुतल्यानंतर मशरूम हलक्या हाताने एका सुक्या कपड्यावरती आपण त्याला स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे. त्याला अगदी हलक्या हाताने पुसायचे आहे. त्यानंतर धुतल्यानंतर मशरूम हलक्या हाताने पुसून समान आकारामध्ये त्याला आपण कापून घ्यायचे आहे. आता आपण मशरूम ग्रेव्ही करायला घेऊया. कढईमध्ये थोडं तेल आणि बटर गरम करायचं आहे. बटर आणि तेल याला एकजीव करून ते गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा जो आहे हा परतवून घ्यायचा आहे. हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला तोपर्यंत परतवायचा जोपर्यंत तो कॅरमलाइज्ड होत नाही. तो पूर्णपणे लालसर झाला, कॅरमलाइज्ड झाला, छान अगदी ब्राऊन असं झाला की मग आपल्याला त्याचा पुढचं इन्ग्रेडियंट्स घालायचा आहे. पाहू शकता कांदा जसं जसं मी परतवते आहे तसा तसा त्याचा कलर जो आहे हा चेंज होतो आहे आणि हा बघा असा ह्याचा कलर लाल झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली लसूण. इथे मी 4 पाकळ्या लसूण जी आहे ती घातलेली आहे. लसूण जी आहे आपल्याला जास्त परतवून नाही घ्यायची आहे, थोडीशी सौते करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे समान आकारामध्ये कापून घेतलेले मशरूम. मशरूम ॲड केल्यानंतर त्यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला मशरूम जे आहे हे परतवून घ्यायचं आहे. मशरूम हे छान असे माझे परतवून झालेले आहेत, पाहू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पुढचे इन्ग्रेडियंट्स. त्याला पूर्ण असं फास्ट आचेवरती मी परतवून घेतलेले आहे. छान असे सुकलेले आहेत. आता ह्यामध्ये मी ॲड करणार आहे मैदा. 1 चमचा मैदा जो आहे तो मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड केलेलं आहे बेसिल. बेसिल जे आहेत हे चवीसाठी आणि फ्लेवरसाठी अगदी छान लागतात. आता दूध जे आहे यामध्ये मी ॲड करताना बॅचने ॲड करणार आहे. म्हणजे आधी थोडं ॲड करणार, नंतर स्टर करणार आहे, पुन्हा मग थोडंसं ॲड करणार आहे. असं मी 3 ते 4 वेळा यामध्ये थोडं-थोडं दूध जे आहे हे मी ॲड करणार आहे. का? कारण जो आपण मैदा यामध्ये घातला होता त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण दूध जे आहे हे थोडं-थोडं घातलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये ॲड केलेलं आहे चवीपुरता मीठ आणि अगदी चव त्याची एन्हान्स करण्यासाठी आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे ब्लॅक पेपर आणि हर्ब्स. आता इथे मी मिक्स हर्ब जे आहेत पिझ्झा पास्ताचे मिळतात ते मी घातलेले आहेत. ही ग्रेव्ही फार जाड नाही, पण खूपच स्मूथ, क्रीमी आणि सौम्य चवीची असते. आता आपली मशरूम ग्रेव्ही जी आहे ती बनवून झालेली आहे. आता सेम पॅनमध्ये कढईमध्ये मी जे आहे पुन्हा एकदा 1 चमचाभर बटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये देखील मी थोडंसं तेल ॲड करणार आहे, जेणेकरून बटर जे आहे हे जळणार नाही. आता आपण लेमन कोरिएंडर राईस बनवूया. तेल जे आहे गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये ॲड करायचं आहे ही बारीक चिरलेली लसूण. लसणीने जे आहे हे भाताला जे आहे ही एक वेगळी चव येते, फ्लेवर येतो. याला छान परतवून घ्यायचं आहे. लसूण परतवून झाली की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हा बारीक चिरलेला कांदा. ह्याला देखील आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता मगाशी जो आपण कांदा कापला होता हा बारीक पण चौकोनी कांदा कापला होता, पण आता इथे राईससाठी मी उभा कांदा चिरलेला आहे. तर चवीमध्ये दोघांच्याही फरक पडतो. त्यामुळे भाताला जेव्हाही कांदा कापाल, स्पेशली जेव्हा लेमन कोरिएंडर राईस बनवतो ते त्यावेळेला कांदा जो आहे हा उभा चिरून घ्या. आता मी इथे यामध्ये लेमन झेस्ट घालणार आहे. तर लिंबूची ही वरची साल जी आहे ही आपल्याला किसून यामध्ये ॲड करायची आहे, जेणेकरून राईसचा जो फ्लेवर आहे
तो अगदी एन्हान्स होणार आहे आणि हा राईस जो आहे तो अगदी अप्रतिम आणि चविष्ट लागणार आहे. अशा प्रकारे मी ही लेमनची वरची साल आहे ती मी किसणीच्या सहाय्याने यामध्ये किसून घातलेली आहे. आता याला पुन्हा एकदा हलक्या हाताने परतवून घ्यायचं आहे. जास्त परतवायचं नाही, कारण लिंबाची ही जी साल जी आहे ही जास्त परतली त्याचा कडवटपणा देखील येऊ शकतो. म्हणून अगदी थोडीशी परतवून त्यानंतर त्यामध्ये राईस ऍड करायचा आहे. राईसला देखील छान परतवून घ्यायचंय. त्यानंतर मग भरपूर अशी कोरिएंडर घालायची, मिक्स अप घालायचे, ब्लॅक पेपर घालायचा आणि त्याला छान असं हलक्या हाताने परतवून घ्यायचं. आणि हा तुमचा लेमन कोरिएंडर राईस जो आहे हा रेडी आहे. चवीपुरता मीठ घालायचंय आणि अगदी न विसरता हे लिंबू जे आहे यामध्ये पिळून घ्यायचंय. त्याशिवाय चव कशी येणार, कारण राईसच आहे लेमन कोरिएंडर राईस म्हणजे लिंबू पिळणं तर अगदी गरजेचं आहे. थोडंसं चव घेऊन बघते कसं लागलंय. वा वा, अगदी फ्रेश, त्याचे जे फ्लेवर्स आहेत ना खूप सुंदर लागतात. आता मी इथे क्रीमी मशरूम ग्रेव्ही सोबत लेमन कोरिएंडर राईस जो आहे हा सर्व करत आहे. ही जोडी चवीला सौम्य आणि पोटाला हलकी आणि शरीरासाठी अगदी पौष्टिक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हेल्दी रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.